नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एक प्लेट घेतली, मिरच्या घेतल्या, हळद घेतली आणि मीठ घेतलं। अशी ही मिरची कापून घेतली आणि ही मिरची कापून घेऊन आपण ह्या मिरचीमध्ये आपण हे हळद आणि मीठ भरून ठेवणार आहोत। अशा पद्धतीने हे हळद मीठ लावून भरून ठेवायचं। ह्या सगळ्या मिरच्यामध्ये मी हळद मीठ भरून ठेवलेलं आहे। हे जवळपास 10-15 मिनिट हे आपण मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं एक बाजूला काढून। आता एक बाउल घेतला, बाउलमध्ये मी 1-2-3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। स्वच्छ करून चाळून स्वच्छ करून मी हे पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने ह्या बाउलमध्ये मी हे पीठ घेऊन आता ह्याच्यामध्ये मी हा ओवा घेतला आणि हा ओवा ह्याच्यामध्ये मी टाकून देते। ओव्यामुळं आपल्या जे काय आपण एखादी वस्तू करतो त्या वस्तूला ह्या जो पदार्थ करतो आपण त्या पदार्थाला आपल्याला सुगंध फार छान येतो हा ओवा घातल्यामुळे। आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ओतून घेतलं। तेल टाकून घेतलेलं आहे आपण आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाहिजे असं मीठ टाकून घेतलं। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे पीठ घोटून घ्यायचं। मग अशा पद्धतीने हे पाणी टाकलेले मी ह्याच्यामध्ये हे पाणी टाकून मी आता व्यवस्थित त्याच्या ज्या काही गुठळ्या आहेत आपल्या ह्या गुठळ्या आपल्या पूर्ण काढून टाकायच्या आहेत। आपण जर हे बेसन पीठ जर असं जास्त वेळ असं घोटत राहिलो तर हे पीठ आपलं फुगलं जातं आणि त्याला सोडासुद्धा टाकायची गरज पडत नाही आहे। त्यामुळे हे जास्त वेळ घोटून घ्यायचं आणि त्याच्या गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि पीठ हे एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मी पीठ घोटून घेतलेलं आहे आणि जरा घोटल्याच्या नंतर जवळपास 5 ते 7 मिनिट आपण हे असंच आपण ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये मी तरी पण मी थोडासा सोडा टाकलेला आहे। आणि आता मी गॅसवर कढई ठेवते आणि आता आपण ते मिरच्या मॅरिनेट करायला ठेवल्या त्या 10-15 मिनिट। आता त्या मिरच्या ह्या पिठामध्ये मी घालून घेतलेल्या आहेत। बघा अशा पद्धतीनं आपण जर मीठ आणि हळद लावून जर ह्या मिरच्याला 10-15 मिनिट ठेवून दिलं तर आपले जर आपण हे मिरची भजे जर केले तर आपल्याला मिरची तिखटसुद्धा लागत नाही। म्हणून थोडंसं एक 10-15 मिनिट आपण मिरची कट करून त्या मिरचीमध्ये आपण हे मीठ आणि हळद लावून ठेवायची आणि ह्या पिठामध्ये नंतर ती मिरची घालून घ्यायची ना अशा पद्धतीने आपण हे त्याचे मिरची भजे करून घ्यायचे। आला ना आकार व्यवस्थितरित्या मिरचीचा, मिरची वाटते ना, मिरची भजी वाटतात ना, अशा पद्धतीने हे मिरची भजी मी केलेले आहेत। असं एक फ्राय करून घ्यायची व्यवस्थित, मिडियम आचेवर हा गॅस ठेवायचा। अशा पद्धतीने हे मिरची भजी मी करून घेत आहे। बघा हे मिरची भजी अशा पद्धतीनं झालेले आहेत। आता बऱ्यापैकी भाजलेलं पण आहे। बघा कलरसुद्धा चेंज झाला त्याचा। अशा पद्धतीने ही मिरची भजी करून घ्यायची, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। बघा असे मी सगळे भजी मिरची भजी मी करून घेतलेले आहेत। कलर वगैरे छान छान दिसत आहे, कलरसुद्धा चेंज झालेला आहे। बघा अशा पद्धतीने हे भजी झाले आहेत। बघा कलर पण चेंज झाला त्याचा। असे सगळे भजी आपण करून घ्यायचे आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। थँक्स फॉर वॉचिंग।